ओय! ओय! जुनी सावरड गावात बिबट्याचा थरार, हल्ल्यात 2 शेतकरी जखमी. घटनास्थळी चिंचपाडा वनक्षेत्रपाल पगारे दाखल. वन विभागाने उपाययोजना करावी. नवापूर तालुक्यातील जुनी सावरड परिसरात सकाळपासून बिबट्याने मोठी दहशत निर्माण केली आहे. शेतात कामासाठी गेलेल्या 2 शेतकऱ्यांवर बिबट्याने अचानक हल्ला चढवल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने तात्काळ दखल घेण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. मनोज वसंत वसावी यांच्या मकईच्या शेतात हा बिबट्या दबा धरून बसला होता. यावेळी शेतात काम करत असताना बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात 2 शेतकरी जखमी झाले आहेत. यात कांतीलाल दत्तू गावित वय 50 वर्ष, कल्पेश दलपत वसावे वय 30 वर्ष यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते तथा शुभराज ग्रुपचे संचालक अजित गावित यांनी प्रसंगावधान राखत जखमींना तातडीने नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता चिंचपाडा वनक्षेत्रपाल प्राशा पगारे यांनी तातडीने कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थितीची पाहणी केली असून ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मात्र जोपर्यंत बिबट्या जेरबंद होत नाही तोपर्यंत आमची भीती जाणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्याचं काम सुरू आहे. मात्र बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत. पिकांना पाणी देणं कठीण झालं असून पिकं जळण्याची भीती निर्माण झाली आहे. ग्रामस्थ आता रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे टाळत असून स्वतःच्या आणि गुरांच्या रक्षणासाठी लाठ्या काठ्या घेऊन पहारा देत आहेत. काही नाही, असं शेतामध्ये काम चालू होतं मक्कांचे. मग चारा घ्यायला गेला होता तेव्हा मागून बिबट्याने वार केला आहे. पण दादा दवाखान्यात घेऊन गेला होता ना. वन विभागाची टीम आलेली आहे. किती लोकांना लागलंय? 2 लोकांना. बरं, काय जास्त लागलंय का? नाही, जास्त काही नाही. काय बकरी वगैरे असं काही कोंबड्या वगैरे नाही काही नाही, जास्त जास्त गेल्या काही तसं काही? नुकसान झालेलं नाही. इथे आज रोजी जुनी सावरट येथे 10 वाजेपासून बिबट्याने शेतामध्ये, म्हणजे आमचं शेत आहे, आमच्या शेताच्या परिसरामध्ये, आजूबाजूला शेती परिसरामध्ये बिबट्या दिसतोय, फिरतोय. लोक त्याला पाहत आहे. 2 लोकांना त्याने अजून घायल पण केलं आहे, अटॅक पण केला आहे. तर आम्ही वन विभागाशी संपर्क पण केला आहे. तर त्यांनी लवकरात लवकर उपाययोजना करून त्याला जेरबंद करावं आणि जे शेतकरी आहे, आजूबाजू शेतकरी, त्यांना त्या बिबट्या दहशतीतून मुक्त करावं हीच विनंती. दादा, काय सांगाल, कधीपासून बिबट्या आपल्या परिसरात दिसतोय? आज सकाळीपासून 9 वाजेपासून दिसत आहे. शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लोक गुरेढोरांचे पाणी किंवा चाऱ्यासाठी थोडं त्रास आहे लोकांना. तर आता वन विभागची गाडी आलेली आहे. 2 वेळेस येऊन गेले बिचारे, आणि जसे फोन केलं लगेच येऊन गेले. बाकीचे प्रक्रिया अजून चालू आहे वन विभागाकडून. रात्री आतापर्यंत पिंजरा वगैरे आलेले नाही आहे. पण काही नुकसान झालंय का? या भाऊला थोडं बाईट झालेली आहे, पंजा लागलेला आहे कांतीलालला, आणि या एक मुलाला एक तिकडच्या हाताला नौखाला लागलेलं आहे. बरं, अजून काय प्राणी वगैरे काही जीवितहानी वगैरे? जीवितहानी दुसरं काही झालं नाही आहे. आता प्रगतीपथावर आहे. रात्रीपर्यंत हे मिशन पूर्ण होईल असं वाटतं आम्हाला, कारण फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक आलेले आहेत. बरं. चिंचपाडा वनक्षेत्रपाल पगारे यांनी बिबट्यापासून कसे संरक्षण करावे याबद्दल ग्रामस्थांना माहिती दिली. सावरट या ठिकाणी बिबट्याने एका इस्मावरती हल्ला केला असता दुसऱ्याला, त्या इस्माला वाचवताना पण अजून एका व्यक्तीला तिथे हल्ला केला गेला. तर त्या त्वरित तिथे दवाखान्यात त्याला हलवलं गेलं आणि आता उपचार व्यवस्थित असून त्याला घरी सोडून दिलं आहे. तर आता सध्या बिबट्याचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात वाढल्यामुळे सगळ्या नागरिकांना मी परत एकदा आवाहन करेल की सगळ्यांनी सुरक्षित ठिकाणी राहा. आणि वारंवार मी सूचना देत असते की जेव्हा पण तुम्ही रात्रीचं, संध्याकाळी जेव्हा शेतात जातात तेव्हा हातामध्ये बॅटरी, काठी आणि मोबाईलचे गाणे असे चालू राहू द्या. कारण की बिबट्या असा प्राणी आहे की जो एकदम चप्पळ आहे. तुम्हाला तो कळत नाही तो कुठून वार करेल, काय करेल. असं काही कुठे तुम्हाला बिबट्या आढळला तर त्वरित आम्हाला चिंचपाडा प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी या कार्यालयाला संबंधित जे कोणी वनपाल वनरक्षक असतील आणि मलासुद्धा तुम्ही कळवू शकतात. थँक्यू.
बिबट्या जेरबंद करण्यासाठी काय उपाययोजना केल्या? आम्ही आता सध्या पिंजरा लावतो आहोत, दोघं पण पिंजरा, आणि लवकरात लवकर जेल बंद करण्यासाठी आमचे सर्वतोपरी प्रयत्न असतील. जुनी सावरट परिसरात सध्या दहशतीचे सावट असून वन विभाग नेमकी काय पावलं उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.